मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सूर्य टाळक्यावर आला तरी बापू अजून हातरुणातच होता. पांघरून वडत त्याची म्हातारी खेकसली. उठकी मुडद्या, बघ दिवस कुठं आलाय तो. असं इवळत बापू तिथंच कुत्र्यावाने मुटकुळ्या करून फिरला आणि पुन्हा मुस्कटून झोपला. असली कसली झोप म्हणायची ही, म्हातारा वराडला. रातभर गेलाय तमाशा बघायला तारगावच्या जत्रेत. मी म्हणती जागाय बी काय मर्यादा असती. तर याक पॉर वस्तीवरती चांगलं न्हाय, सारं नेटकं गडी ह्याच्याच नादानं बिघाडल्या ती. तसा बापू जांभळी देत उठला. डोळे चोळीत बापाकडं न बघताच म्हणाला, काय म्हणलास आता? उठ आधी, वादंग लावू नगस रामपारी. नाही उठ तुम्ही, पर माझ्यामुळं बिघडत नाही आणि तुमच्यामुळं कुणी सुधरत बी नाही. बाद झाला शाणपणा, कामाचं बघा काय ते. हिथं कोण हिंडतुया बोंबल भिक्यावाणी, काम करतुया तवाच तर खातुय नव. कशाला म्हातारा काय बोलतुया. तिथंच बसल्या जागेसनं पुढं सरून खराटा फिरवायला लागला. बापून नेहमीच्या सवयीनं मिसरी हातावरती घेतली. बाजल्यावरती बैठक मारीत पालाकडं नजर टाकली. डोंगणाखाली गॅसबत्ती फुटावी तसा तो चरकला. राणूचं पाल उठून गेलं होतं. एका रातीत ढवळ्या नंदीवाल्यांची समधी पालं परागंदा झाली होती. बापूचा डोळ्यांवरती विश्वासच बसना. मिसरी तशीच झटकून तो उठला. पालं उठून गेलेल्या जागे पावतर तडा गेला. नुसती भोका आणि चिपाड, चुलीची काळपड दगड, एखादा दोरीचा तुकडा, राखचं ढीग, दुसरं काय सुधीक जाग्यावर नव्हतं. राणू असा एकाएकी दगा देईल असं त्याच्या सपनातही नव्हतं. तरणं बांड आंब्याचं झाड एकाएकी जमिनीत गडप व्हावं तसाच सगळा मामला झाला होता. देवकी देवी सारखी निघून गेली होती. कपाळावरती थडाथड बुक्क्या हाणून घेत तो स्वतःशीच म्हणाला, अगं देवकी, निदान तू तरी माझी गाठ घ्यायचीस. आईला ह्या तमाशानं समदाच घोटाळा केला बघ. कामधंदा सोडून येड्यागत फिरणाऱ्या बापूकडे बघत म्हातारी म्हणाली, काय लागीर बिगीर झाले का काय र, गप झालायस त्या. हे ढवळ्या नंदीची पालग कवाशी गेली काय माहिती नाही बघ. पण मला न विचारता तू कोण मोरक्या आहे वय त्यांचा? तुझी वस्ती तुला सांभाळायला येत्या का? गावच्या नाहुक्या करतुयावरनं. हे काय टाळकं ठेवतीयास? निदान त्या देवकीनं सांगून तरी जायचं मला. रात्री 12 पावतर 5 हेलपाट घातल्या तिनं. तिच्या बानं तिला बडवीत नेली. तू र कशाला कौतिकाच्या गोष्टी बोलतोयास? वाढलायस निर्गुडीगत, काडीची बी अक्काल नाही. कुठं गेली ती? पत्ता देऊन जाया तिला काय माहिती असतं या. म्हणाली, बापूला म्हणावं काय बी करून गाठ घे, धंद्याकडं कानाडोळा करू नकस असं बी सांगितलंय. तो काही बोलला नाही. सरळ नंदी जवळ गेला. दावणीतली चिपाड गोळा करायला लागला. हात भरला तसा म्हणला, मायला तुझ्या. घेतली काठी. 4 दणक फऱ्यावरती ठेवून दिलं. तसा म्हातारा खवळला. काय रे येड जाव्यागत जनावरावरती घाव टाकतोयास? पार दावणीत मुतून ठेवलंय. देवाचा नंदी झाला म्हणून काय बी करायचं वय ह्यानं? अरे पर मर्दा, देवावरती काठी चालवतोयास? पाया पड त्याच्या, पाया पड आधी. तर तुम्हीच पडा. अशा लाडानं तर देवासनी माज आलाय. ह्याला ठोकूनच सरळ करतो आजच्याला. शाणा हायस हो बाजूला. कवडी किमतीच्या पुरीच्या पायात कुणाव बी राग काढावा त्याला काय मर्यादा? माझ्या कामात कुणी मुंडकं खुपसायची गरज नाही. व्हय व्हय, काय करायचंय ती कर. वाट घाल त्याचं म्हणजे होईल समाधान तुझं. बापून फणफणत सगळी दावण स्वच्छ केली. शाण काढलं. जवळच्याच ढिगाऱ्यावरती टाकलं. हात खंगाळलं. तेवढ्यात हुसन्या गारुडी गावातनं काहीतरी वट्यात घेऊन आला. बापूचा अवतार बघून म्हणाला, क्यों बापूराव, आज तबीयत खराब है क्या आपकी? हा खराब हाय. तुमच्या का पोटात दुखतया? नाही, सहजच पूछा. हा, पुढं चालायला लागा आणि कामाचं बघा.
साप किरडू धरायचं सोडून नाव्याची धुपटी गावापासनं काखला लावली. गारुडी बावचाळला, कोडग्यागत हसून पळाला. बापून हातपाय पुन्हा धुतलं, तोंड खंगाळलं, बसला बाजल्यावर. हगवणीनं आबादल्या वाणी आय पाठीवरती हात फिरवीत म्हणाली, नंदी घेऊन जातोयस नव? नाही जाणार. मग खाणार काय? आयत बसून खाणार. तर 10 खंड्या दाणं पिकणारा जमीन जुमला तुझ्या बानं कमवून ठेवलाय नाही वय? आयत बसून खाय आपण कुठं बागायतदार हाय? गरिबांना हातपाय हलवूनच जगावं. मी कुठं नाही म्हणतोया. जा, 4 दिवस असंच चाललंय. दही भाकरी असली तर दे, आत्ता जा तू बघ. दिती बाबा, ते एकनाथ गणपा काशा बघ तयार झाल्या ती, समधी मिळून जावा. सजलेले नंदी डुलत चालले होते. डोक्यावरला फेटा आणि कमरेपर्यंत आलेलं गळ्यातलं ढोलकं सावरत नंदीवाले निघाले होते. मध्येच गुबू गुबू चाललं होतं. पोरं ढोरं झोळ्या घेऊन धावत होती. मध्येच एकनाथ म्हणाला, बापूसाहेब गप हायती. त्याची मंदाकिनी पळवली कादरखानानं. गणपानं कोपरखळी हाणली. बापूनं डोळे वटारलं तसा गडी गप्प झाला. उगीच विषय बदलीत बापू आभाळाकडं बघत म्हणाला, पावसाचं काय खरं नव्हं. 4 दिवसात लागल असं वाटतंय. लागला तर मिलूच की रा आपण. नाहीतर काय वायड धंदा आपला. काशा, काय र? ह्यो आंबा कुणाचा र एवढा भरलाय त्यो? सरपंचाच्या थोरल्या भावाचा हाय. शेंद्र्या दिसतोया. पाड लागलाय का बघ बर. काशा पळत गेला. कुई नाचवीत आला. आईला कवा पाड लागलाय कुणान ठाव. करायचा का कात्रा? तून गणपा रातुरात कात्रा करून मोकळं व्हा. संशय येणार नाही असं करा. पर माल लपवायचा तरी कुठं? समद्यांनी 4 पेंढ्या टाकल्या तर माल खपून जाईल. आईला असला सोन्याचा घास आपण तरी का वार खायाचू? एखादा आला माग काढत तर ले मागात पडल. मग त्या इंजिनवाल्या इनामदाराच्या गवताच्या बुचाडात लपवा. कडनं टाका काट्याच्या फांजरी. कशाला कोण धडपाडतंय तिथं? चोराचा माल मावाल्याच्या घरी. आपण लागल तसा काढून खायचा. साऱ्यांनी खुशीनं माना हलवल्या. गावात खेळ रंगला. खेळाच्या नादात बापू तेवढ्यापुरती देवकी विसरला. पण भाकरी, दाणं, शेंगा सगळं तिरडं सावरीत वस्तीकडं परतताना परत त्याच्या काळजात देवकी जित्ती झाली. त्याला काय करावं कळेना. वाटेत गारुड्याची रंगी भेटली. चालली होती झुळी घेऊन बापाचा माग काढत गावात. ढ्यार वाढल्यालं. बापू जवळ आली तशी हसली. पोटावनं हात फिरवीत म्हणली, बापूराव, काय वासल माझ्या पोटात? पोरगा का पुरगी? गारुड्याच्या पोटात नागनागिणीशिवाय काय असणार आहे दुसरं? चांगलं बोलायला शिका जरा. हुडला का कुठली? चिडली, तणतणत गेली. तसा गणपा म्हणाला, वायड जात. काय झालं? 3 नवरं सोडलं तर आता बापाकडनंच गरवार राहिली या. पर नखरं बघा, पतिवर्तेच्या वरची आहे ती. आईला नक ते ऐकायला मिळतंय र. दुनिया बदलली बापूसाहेब. माणूस दगडाच्या नंदी मोहर 4 शेंगदाणा ठेवतय. आपल्या नंदीला मातूर हुडक करतय. आज काय घडलंय काय? तर त्या वरच्या आईला पवाराची घरं फिरत होतो. एक आला की शाणा म्हणाला, ह्या नंदीसने नुसतं खाया घालून पोसाललायसा तुम्ही. द्या आमच्याकडं, नांगराला झुपून पिट्टा पाडतो. लय शाणी हुया बघत्या ती माणसं. राम्या तर म्हणला, आता वस्ती सोडून जाणार हाय. तालुक्याला दारूचं दुकान टाकून बंगला बांधणार हाय. बांध म्हणावं. बायकोला धंद्याला बी लाव. किती बकरं कापणार हाय ती कुणान ठावं. जरा वेळ कुणीच काही बोललं नाही. मग हळूच बापून एकनाथाला विचारलं, अरे राणून पालर कुठं हलवली तर? काय नक्की माहिती नाही बघा. पर बारामतीकडं गेला म्हण. नक्की गेला? कोण म्हणलं? तो सध्या डक्कलवार सांगत होता. डक्कलवार कवा भेटल असं बापूला झालं होतं. हेलपाट मारलं, पर जवा जाईल तवा डक्कलवार गायब. घरात ढेरपोटी रंगी. या की बापूराव. बा कुठं ग गेलाय तुझा? दाणा आणायला. बसा की. नक अव बसा. ती दिवकी गेल्यापासनं लय भरामलायसा तुम्ही. कामात तुमचं ध्यानच नसतंय बघा. कोण म्हणतं? सगळी बोलत्या ती, पण मी बोलणाऱ्याच्या तोंडावर थुकते. पुरुषाची तलखी त्यांना व काय कळणार? बापू न बसताच हल्ला.
पोटात 5-7 महिन्यांचं वाढतंय तरी मूळ विषयावरती जात घसरायला बघतीया. सांच्याला पुन्हा गेला. आलाय का ग तुझा बा? मघाशीच मोर घेऊन गेला. तुम्ही आला लगेच गेला. तुमची पाठ फिरायला आणि ते याला एकच गाठ. काय काम होतं? काय नाही, सहजच आपलं. बसा की. छे, काम पडल्या दिलंय. आता काय म्हणू या कामाला? सटकला बापू आपल्या पालाकडं. कानातनं किड गळणाऱ्या जनावरावानी तो चक्रावला होता. मनातल्या दुखण्यावरती कुणाचाच इलाज चालत नव्हता. नसती आपणा माग लागली ती. देवकी नुसती दिसली तरी दिवसाचं सोनं होत होतं. आता काय, समधीकडंच काळं कोळस. 2 दिवसानं स्वतः रंगीच आली. बाप आलाय ते सांगायला. रंगीचा म्हातारा चांगला अलकट पालकट घालून बसला होता. राम राम. राम राम देवा. या. गड्याने एक लांब लचूक झुरका मारला. चिलीम झाडली. छापी गुंडळून ठेवली. बोल देवा. 2 दिवस झालं हेलपाट घालतोया. काय लगीन बिगीन ठरलंय काय? छे, मोर कुठं गेला? ती काय पाला माग बांधलाय. डोबळ्यातनं दिसतोय की. अगं रंगे, चा ठेवू की ग? नक चा, नक. कवाशी आलासा? आत्ताच सातारला गेलो होतो आमच्या ह्या संघाच्या तारा आणायला. अव हे सणंग हाय तर आम्ही हाय बघा. मोर ह्याच्यावरच नाचतोय म्हणाय की. तसा काय पाऊस आल्यावर बी नाचतोया, पर 12 महिने कुठनं व पाऊस आणायचा? खराय खराय. हे सणंग असं गळ्यात अडकवून तारातनं जणांडलं की बघा नटीवाने मोर नाचतोया कसा. एकच हाय व्हय मोर? हो, त्याला जोडीदारीनं आणायची हाय. पर कामातनं कुठं व होत्या सवड. काढायचा यकुंदा दिवस. कुठं हाय ती मोर? लांब तिकडं पिंपरीच्या झाडीत हाय ती म्हण मोर. पर कवा जायचं तकडं? पिंपरीला कशाला? दुधीला जावा की. साहेबाच्या झाडे डिगानं मोर. चिमण्या कावळ्या वाणी झालाय तिकडं मोर. जाईन जाईन. तुम्ही असं कामून करत नाहीसा. कसं? आम्ही नंदी घेऊन बाहेर पडतो, त्याच टिपणाला तुम्ही बी मोर घेऊन बाहेर पडायचं. आणि काय करायचं? करायचं गावात खेळ. छे छे छे. हितच तर घोटाळा हाय नव. आम्हाला मागवाड्याशिवाय भीक मागता येत नाही. धर्माचा तसा हुकूमच हाय नव. मजा अवघड हाय समद. आधी मांग तुमच्या परास भिकारी. कवा चराट वळल्यावरती 4 रुपड्या त्यासनी मिळायच्या. त्यात तुमच्या वाटणीलावं किती यायचं. म्हणून तर रोज नवं गाव हिंडावं लागतंय. 4-8 घरं मागायची. पोटापुरतं मिळालं मजी यायचं माघारी. बसा, जरा मोराला खाया घालून येतो. मात्राचं दाणं जाडजूड भराडल्यानं कण्या झालेल्या. एका वाडग्यात वलसर करून ते ठेवलं. मोर आला तरतरत. पार हडाकला होता. लय खराब झालाय. त्याला हुतय आपल्या वाणी चालणं. उचलून न्यायचा मग. छे, आपलं पाय आपल्याला उचलं ना त्याने हे वज कुठं उचलायचं? बका बका खाऊन मोर पाण्यासाठी डक्कल वाराकडं बघायला लागलं. थांब हा, आणतो. बघा माणसावानी शान हाय कसं. बापू बघत राहिला. मोकळ्या रानातनं गार झाडीतनं डोंगर कपारीतनं मनासारखं वाराहून फिरणारा तो देखणा पक्षी. पार त्याचा कावळा झाला होता. आधी पोटाचा हाल. त्या दोन्ही पायांत पावशेर घुंगर. लांब लचक दोरी. रानामाळ्यात झपकत हिंडणारा तो देवाघरचा खजिना दावणीला बांधलेल्या जनावरावाणी पार गळून गेला होता. मनात म्हणाला, माया लेकरं निवांत राहत्याती. मोराच्या जीवावरती जगत्याती. ह्यासने दाणकून रोजगार हमीवरती लावायला पाहिजे. म्हाताऱ्याकडं बघत बापून शब्द टाकला. तुमच्या माग ह्यो धंदा व कसा चालायचा? न चालून कसं भागल? जगायला दुसरा धंदा हाय तरी कुठं? रंगी तशी हुशार हाय म्हणा आमची. ती बघा चहा घेऊन आली. दोघं बी चहा पेली. बापून हळूच विषय काढला. तो राणू गेला वाटतं पालं घेऊन. व्हय, तरकाटल्या वाणी करत होतं. झाली असल कुणाची तरी बाचाबाची. कुणाची कुठली? लिकीची. लय ठुकली तिला. बापूराव तुम्ही शहाणी माणसं. कशाला या कांद्याच्या अन्नात माती कालवायची? माती कालवायला कोण मोकळं हाय? कुणीकडे गेलाय त्यो? कुठं बारामतीकडं जातो म्हणाला. काय सांगावं त्याचं? धावायचा एक दिशाने पळायचा दुसरीकडच. त्याच्या साऱ्या संसाराची तुम्ही वाट लावली. काय बोलणार बापू? गपवाणी माघारी फिरला. आता कुठं हुडकायचं ह्याला? नक्की बारामतीतच हाय का आणखी कुठं सटाकलाय? काय सांगावं त्याचं? बापू त्या दिवशी उपाशीच राहिला.
आईनं मस्त मिनत्या केल्या पर नाही जेवला. एकाएकी वस्तीवरती दंगा वाढला तसा बापू झपाट्यावरती बाहेर झेपावला. आंब्याचा वास काढत नेमका इनामदार वस्तीवर आला. पेल्याला, त्यात हातात बूट. दिसल त्या नंदीवाल्याला बाहेर वडून त्यानं ठोकायला सुरुवात केली. तुमच्या मायचं टकुर बाजारलं, सांगा कोणी चोरलं तर आंबा आमचं? आगबंद आंबा झाडतायचा वैर. बाप लावून दमला व्हय, काय पाणी घालून थकली तुमची. पहिल्या तडाक्यावरती रघु घावला. 2 वादाड्या टाळक्यावरती मुठी एवढं टेंगाय आलं. पाय धरतो मोकाशी. आंब्याचं पान सुधीक म्या बघितलेलं नाही व. आंबा गयाच्या गाठी पावतर सारीन तवा कळल तुला. हे राम्या भुसडीच्या कुणीरच चोरलं तर आंब? मला काय सुधीक माहिती नाही. कवा चुरीला गेले ते आंब? 2 दिवस झालं तर की. मग आता आलायसा वय माग काढीत. बडव्या आम्ही सासरवाडीस ना आत्ता येतोया. सांग नाही तर हाणतूच कानपाड. एक काय 10 बूट हाणा, पर देवा शपथ म्या आंब्याचं झाड सुधीक बघितलेलं नाही तुमचं. हा इनामदार, वस्ती काय रणकी मुडकी नाही. तिला बी विचारणारा कुणी हाय इथं? खार बाप्या, बडव्यात तोच आंब चोरला असत्याली. नसता घेऊ नकासा. अरे मग कोण चोरणार हाय का? गावात दगडा इटाच्या घरात काय सारं सावकार राहत्या ती व्हय? चोराच्या अवलाद गावातली बी असलच की. अरे तुम्ही बुरट, उचल, उपर, तुमच्याशिवाय कुणी आंब चोरणार नाही. लय देवानं काढल्यावाने हुशारी दाव नगस. साऱ्या पालांची जडती घ्या. तुमच्या आंब्यावाने एक आंबा गावला तर समधी वस्ती पिटवून देतो आत्ताच्या आत्ता. बरं बघतो. इनामदारानं सगळी पालं हुडाकली. आत काय गावत नाही म्हणल्यावरती निघाला तडतडत. तसा बापू कडाडला. हे संशय घेणं चांगलं नव्हं इनामदार. कारणाशिवाय तुम्ही आमची माणसं जोडापल्या ती हे ध्यानात असून द्या. मग काय फौजदारी करणार आहेस व्हय आमच्यावर? आमचा कायदा आमच्या जवळ. पर एक ध्यानात ठेवा, उद्या वस्तीत चोरी झाली तर आम्ही पहिली झडती तुमच्या घराची घेणार. इनामदार चपापला. दात ओठ खात पळाला. सारे जमले. तसा बापू म्हणाला, जाऊन द्या मरू द्या. अरे एकनाथ, गावात जाऊन एक बाटली आण. तुम्ही म्हणाल तसं. काल बी बापू उपाशीच होता. आज तर नुसताच ढोसून झोपला. तशी म्हातारी त्याला हलवत म्हणली, माझ्या बी घशात वत थोडीशी. कोण हाय? आई, माझं कुणी नाही व्हय. आम्ही वैरी हाय तुझं. उठ जेव की र. मी मरणार हाय. माझी दिवकी. तिला आला पटकीचा गोळा. तिनंच माझ्या पोराची वाट लावली. आये, मला दिवकीकडे जायचंय ग. जा मुडद्या, डोळे तरी उघड आणि 4 घास खाऊन घे. उपाशी राहून मरणार हाय. आई, मी मरणार हाय. एकाएकी भडभडून आलं. आईच्या गळ्यात पडून तो रडायला लागला. तासभर लोळला. मग उठून बसला. थोडासा जेवला. वलपाटात निघाला. आता पुन्हा चाललास का ढोचायला? नाही, मामादेवीकडे चाललोया. तो वलपाटात निघाला. एकनाथ, गणपा, रघु चक्रावले. बापू मध्येच थांबला. रामूला दारात बघून बापू टवकारला. रामानं तंबाखू मळली. थाप मारून तोंडात टाकली तसा बापू उसायला. मला बघून शड्डू ठुकतोयस काय? तंबाखू खाताना हात वाजायचा आज. लय पलवान झालायस काय? छे, आम्ही गरीब माणसं. या की, घेणार का थोडी? विरोध करण्याऐवजी रामूनं मवाळ धोरण स्वीकारलं. तसा बापू गप्प झाला. तशी यशी बाहेर आली. बाटली हाय, मस्त माल हाय, या. बापू धडपडत आत घुसला. खिशातनं 5चा तुकडा काढत म्हणाला, रोकडं पैसे घ्यायचं, नाहीतर नवी उधारी खात्यात माणशील. राग गेला का बापूराव? यशी हसली. तसा बापू पाघायला. त्याला वाटलं असंच उठावं आणि इशीला आवळावं. पण जवळ रामू होता. इशीला हसण्याला खळ नव्हती. जमेल तेवढी ढकलत बापू रामूला म्हणाला, बघत हाय का बघ जरा. हाय की. अरे पाला पावतर जाऊन तरी बघ की. रामाबी बापूचं बारसं जेवल्याला. म्हणाला, ती काय बसलाय अंगणात, दिसतोया की हितनच. रामूची पाठ फिरताच इशीला आवळ्याचा बापूचा डाव फिसकटला. तशात बी नवऱ्या समक्ष तिला डोळा मारून गडी निघाला. बघत कौल लावून बसल्याला. रघ्याची बायको रुपया हरावल्याची तक्रार घेऊन आल्याली. बापू गेला तसा ममादेवीच्या पाया पडला. मग भक्ताचं पाय धरत म्हणाला, बघत
आता तुमच्या तोंडानं देवी बोलू द्या, मुक्काम हलवा. समोर बसलेल्या माणसांना भक्तानं जायला सांगितलं. देव्हारा मोकळा झाला. तसा बापू म्हणाला, भगत, ह्यो 10चा तुकडा घ्या. तळ बारामतीच्या दिशेनं हलवायचा. चालल, पर तुम्ही वस्ती सोडायची नाही आकाडा पावतर. का? देवीचा हुकूम हाय. आकाडा पावतर रोज देवीची पूजा करा. आकाडात काम पूर्ण होईल. जे माझ्या मनात हाय ते तडीला गेलं पाहिजे. जाईल जाईल, 4च दिवसांत वस्ती हलवायला सांगतो. भगत, तुम्ही देवापरास मोठा हायसा. कपाळी गुलाल फासून बापू परत फिरला. आईला म्हणाला, असल तेवढं वाढ, समदरा गाडतो. आपण आज लय खुशीत हाय. म्हातारी डोळं वासून त्याच्याकडं बघतच राहिली.